Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे हरे राम नाना शास्त्र विचारणे कलिपुरुष सब धर्म संस्थापक लोकानां हितकारिणे त्रिगुण शरण्याकरा श्री राधा कृष्ण पदारविंद भजनानंदे नमत्तालिका वंदे रूप सनातन रघुजीव सर्वस्य चाहं यदि सन्निविष्ट मत्तः स्मृतिर्ज्ञानम् ओहनं च वेदैश्च सर्वैः अहमेव वेदो वेदान्तको वेदविदुः चाहं। हरे कृष्णा। तर आज सर्वांचं स्वागत आहे मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आपण पाहत आहोत चौथा अध्याय श्लोक नंबर 5 पर्यंत पाहिला होता. तर आज आपण श्लोक नंबर 6 त्याच्या पुढे पाहूया. थोडस रिकॅप करूया मागच्या आठवड्यात आपण काय पाहिलं होतं. मी शेअर करतो. मराठी आपण पाहिलं होतं. श्लोका नंबर 3, 4, 5 पाहिले होते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, भगवंत सांगितलं की हे ज्ञान जे आहे ते अत्यंत पुरातन आहे, असं नवीन काहीतरी सांगत नव्हतं. दुसरं, हे एक प्रकारचं विज्ञान आहे आणि हे मी का सांगत आहे, कारण तू माझा मित्र आहेस आणि तू हे आणि म्हणून तू माझा भक्त पण आहेस, माझा भक्त आहेस आणि मित्र आहेस आणि म्हणून या विज्ञानाचे दिव्य रहस्य जाणू शकतो. तर आपल्याला जर भक्ती किंवा हे जे भगवान म्हणत आहे रहस्य, भगवद्गीता हे रहस्य आहे, हे बरेचसे लोक वाचून पण समजत नाही, लोकांना सांगून पण समजत नाही. त्याचं कारण काय आहे, कारण त्यांच्यामध्ये 2 क्वालिटी नाही आहेत. एक, ते भगवानचे मित्र नाही आहेत. सॉरी, एक आहे कारण ते भगवानचे भक्त नाही आहेत ते, आणि म्हणून भगवद्गीता ही त्यांच्यासाठी नेहमी रहस्याच राहते. मग पुढे श्लोक नंबर 4 मध्ये अर्जुनाला प्रश्न पडतो की भगवंत तू कसे लाखो करोड वर्ष पूर्व दिवसवान म्हणजे सूर्यदेवला हे ज्ञान सांगू शकतो, हे त्याचा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर श्लोक नंबर 5 मध्ये भगवंताने दिलं होतं. श्री भगवान की माझी आणि तुझे अनेक जन्म झाले आहेत, पण मला सर्व आठवतात आणि तुला काही आठवत नाही. हे आपण पाहिलं होतं. असं का होतं, कारण भगवान शरीर जे आहे ते दिव्य आहे आणि ते कधी चेंज करत नाही, ते बदलत नाही, ते जसे आहे तसेच राहतात नेहमी. आणि मनुष्य जो आहे तो आपलं शरीर जे देह आहे तो सारखं चेंज करत राहतो, म्हणून त्याला विसर पडतो. तर आज आपण श्लोक नंबर 6 पाहूया. श्लोक नंबर 6 रिपीट करायचं, रिपीट करू शकतो मी, हळूहळू म्हणतो. अजो अपि सन अव्ययात्मा भूतानां ईश्वरो अपि सन्
प्रकृतिं स्वाम् अधिष्ठाय प्रकृतिं स्वाम् अधिष्ठाय संभवाम्यात्ममायया संभवात्म्यात्ममायया संभवामि संभवात्मा संभवाम्य संभवामी संभव ऍक्च्युअल वर्ड जेव्हा ते अच्छा, ओके. संभवामी आत्ममायया माया. जे कंबाईन करतो त्याच्यामुळे संभवामी हा. आत्ममायया असं होऊन जातं ते हा. प्रकृतिं संभवामि. स्वामधिष्ठाय स्वाम संभवामी आत्ममायया संभवामि आत्ममायया. थँक्यू हरे कृष्ण. हरे तर कृष्ण. इथे आजच्या श्लोकमध्ये भगवान काय म्हणते, मी जरी अजन्मा आहे आणि माझे दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतरणी होत असतो. तर इथे आपण पाहत आहोत की भगवान स्वतःबद्दल सांगत आहेत आणि जसं मागच्या वेळेस पाहिलं तर भगवान कसं मन मोकळेपणाने एकदम सर्व जे रहस्य आहे ते सांगत आहेत. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं की ते रहस्य का सांगतात, कारण अर्जुन जो आहे त्याला द्वेष नाही भगवंताशी, तोच भगवानचा सखा आहे, मित्र आहे, भगवंताच खूप म्हणजे तो सराहना करतो. आणि आपण पाहिलं होतं की जे व्यक्ती आपल्याशी ईर्ष्या करतात, द्वेष करतात किंवा शत्रुता बाळगतात त्यांच्या समोर आपल्याला काहीही सांगायचं मन होत नाही. आणि अर्जुन हा भक्त असल्यामुळे भगवान आपलं सगळं रहस्य त्यांना सांगत आहे. तर इथे भगवान आता पहिलं काय पहिलं तर मागच्या श्लोकात त्यांनी काय सांगितलं, फरक सांगितला एका मनुष्यामध्ये, साधारण मनुष्यामध्ये आणि भगवंतामध्ये काय फरक आहे. तर त्यांनी सांगितलं होतं की तू बरेचसे जन्म घेतले आहेस, मी पण बरेचसे जन्म घेतलेले आहे, पण मला सगळं लक्षात आहे पण तुला नाही. आणि हे का होतं, कारण मनुष्य जो देहधारी मनुष्य आहे तो त्याचं शरीर त्याचं बदलत राहतो, पण भगवंताचं असं नाही. तर आता इथे भगवान काय सांगत आहे, अजो अपि सन, माझा जन्मच होत नाही. ह्याचा अर्थ काय की भगवान प्रकट होतात. भगवान असं नाहीये की जसं जे एक साधारण जीव आहे जसं आपला जन्म होतो किंवा कुठल्याही जे 84 लाख योनीमध्ये आहेत प्रत्येकाचा जन्म त्याच्या कर्माप्रमाणे होतो, पण भगवंताचं असं नाही. तर ते म्हणतात पहिलं तर गोष्ट हे सांगतात की मी अजो अपि, मी माझा जन्म कधी होत नाही, मी अजन्मा आहे. आणि भूतानाम ईश्वरो अपि सन, दुसरं क्वालिटी म्हणतात, त्याच्यात सगळं क्वालिटी दे. एक पहिलं हे त्यांचा जन्म होत नाही, दुसरं अव्ययात्मा, त्यांच्या शरीराचा कधी नाश होत नाही, तिसरं भूतानाम ईश्वर, जेवढे पण प्राणी मात्र आहेत, जेवढे पण जीवभूत आहेत त्यांचे ईश्वर आहेत भगवान. आणि मग सांगतात प्रकृती स्वाम अधिष्ठाय, ते स्वतः आपल्या जी प्रकृती आहे त्याच्यामध्ये ते स्थित आहेत. आणि संभवामी आत्ममाया, मी प्रत्येक जे आहे मी सारखा माझ्या मूळ रूपात मी सारखा अवतरीण होत राहतो. तर जेव्हा भगवान मत्स्य रूप घेतात किंवा नरसिंह रूप घेतात किंवा वराह रूप घेतात, तर याचा अर्थ असं नाही त्यांचा जन्म होतो. जर आपण पाहिलं मत्स्य रूप जर पाहिलं तर मत्स्यामध्ये ते जस्ट प्रकट होतात. तसं नरसिंहदेव कुठून प्रकट झाले, एका महालाच्या त्यांच्या कॉलम मधून ते प्रकट झाले. हिरण्यकशिपूने प्रल्हाद महाराजांना विचारलं कुठं आहे तुझा देव, ते म्हणे सगळीकडे. बोला कुठे आहे, बोला माझ्यात आहे, तुमच्यात आहे, या भिंतीमध्ये आहे, या कॉलम मध्ये आहे, सगळीकडे आहे. पण मग तेव्हा हिरण्यकशिपूने विचारलं या कॉलम मध्ये पण आहे, बोला हा. लगेच त्यांनी आपली तलवार जी होती जोरात त्या कॉलम वरती मारली. जसंच कॉलम वरती त्या मारली, त्या पिलर वरती भगवान त्याच्यातून प्रकट झाले. तर हे सर्व लीलांमधून आपण समजू शकतो भगवान कधी
सहज म्हणजे दुसऱ्या प्राणी मात्र सारखे किंवा दुसरे जे जीव आहेत त्या मनुष्यासारखे जन्म घेत. हे फक्त कधी कधी भगवान असं लीला करतात, आपल्याला वाटतं असं भगवंतानी जन्म घेत. पण जर भगवंताचा जन्म जर आपण पाहिला तर त्यांनी तुम्हाला आठवत असेल, तुम्ही कृष्ण सिरियल पाहिला असेल किंवा भगवद्गीतामध्ये कुठे किंवा भागवतांमध्ये वाचलं असेल किंवा पाहिलं असेल की भगवंत जेव्हा आले त्या कारागृहामध्ये देवकीच्या समोर, तेव्हा सर्वात प्रथम ते 4 जे चतुर्भुज रूप आहे त्याच्यामध्ये आले. तेव्हा देवकी एकदम घाबरली, बोला अरे तो कंस तर तसाच एकदम खाल्ला आहे, तो तुला मारायच्या मागे लागला. तो असं चतुर्रूप बघून तर अजून तो त्याला नक्की होऊन जाईल की तू देव आहेस आणि म्हणून तुझ्या मागे लागेल. म्हणून बोला नको नको प्लीज, असं तुझा हे चतुर्भुज रूप काढून टाक, नाही तर तुझ्या साध्या रूपात. आणि मग भगवंताने मग साधं रूप घेतलं होतं. तर हे असं कुठल्या, मला सांगा, ते बाळ तर जाऊ दे, आज मलाही सांगितलं की तू 4 हात दाखव आणि परत 4 हात काढून घे, मला जमणार नाही, कोणाला जमणार नाही. दॅट मीन्स ते जे आहेत ते कोणी साधारण व्यक्ती नाही आहेत, भगवान आहेत ते. तर इथे हे सांगत आहे की ते साधारण नाहीये ते आणि त्यांचा जन्म होत नाही असा. तर हे फक्त कधी कधी भगवानाची लीला करतात. तर त्यांचं म्हणतात अजो अपि, माझा कधी जन्म होत नाही, अव्ययात्मा, माझ्या शरीराचा कधी नाश होत नाही. आणि ते मागच्या ह्याच्यात पण पाहिलं होतं श्लोकामध्ये की भगवान बोलतात की प्रभुपादजींनी पण तात्पर्य सांगितलं की मनुष्य जो देह आहे जो बदलत राहतो, कधी मांजर, कधी कुत्रा, कधी पशु, कधी पक्षी, कधी मनुष्य, परत देवता, परत कधी राक्षस, असं चेंज होत राहतं, म्हणून त्याला लक्षात राहत नाही. तर भगवंताचा जो देह आहे तो कधी नाश होत नाही. इट इज जसं आहे तसंच तो राहतो तो. मग प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय, तर ते काय म्हणतात की मी माझ्या प्रकृतीमध्ये मी स्थित राहतो. ते काय लिहिलं, एक मिनिट जरा. तरी प्रत्येक युगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतरीण होत असतो. तर ते संभवामी, म्हणजे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये मी अवतरित होत राहतो. तर आपण पाहिलं जसं सतयुगामध्ये कधी वराहदेव, कधी मत्स्य अवतार असं रूप घेतात. मग त्रेतामध्ये भगवान रामचंद्राचा अवतार घेतात. म्हणून त्यांना असं नाही म्हणत की ते जन्मले म्हणून नाही म्हणत आपण. भगवानला असं नाही म्हणत आपण कधी भगवानचा जन्म झाला, आपण म्हणतो भगवान अवतरले. पण मनुष्य जातीला काय म्हणतात, त्याचा जन्म झाला. जन्म झाला तर त्याची मृत्यू पण. तसं आपण पाहिलं होतं की कुठल्याही वस्तूची जेव्हा प्रोडक्शन डेट असते तेव्हा त्याची एक्सपायरी डेट पण असते. पण भगवान तसं तसं नाही. भगवान आपल्या मनाने जेव्हा पाहिजे तेव्हा येतात. त्यांना असं काही, त्यांना बंधन नाहीये की बाबा याच टायमाला जन्म. इव्हन असं सांगितलं आहे की जेव्हा भगवंताचा जन्म झाला, असं सो कॉल्ड त्यांचे, म्हणजे असं वाटत होतं जन्म झाला, पण जेव्हा ते आले, अवतरीण झाले, तेव्हा सगळे नक्षत्र आपोआप सगळे असे सेट झाले. म्हणजे एकदम सगळ्यात बेस्ट जे नक्षत्र होते ते सगळे एकदम, आणि अशी चांगली रचना केली की सगळं एकदम व्यवस्थित झालं. आता आपले नक्षत्र आपण कंट्रोल करू शकत नाही. जर नक्षत्र चांगले नसले, ग्रह चांगले नसले की त्याचं पूर्ण कुंडली त्याची पूर्ण आयुष्याची खराब निघते. लकीली जर तो चांगल्या एका काळामध्ये जन्म घेतला असेल त्याची कुंडली पण चांगली होते. तर भगवंताचं तसं नाही. जरी तो काळ जर चांगला नसला तर भगवंत येतात सगळे, ते भगवंताचे दास आहे नक्षत्र, लगेच ते आपोआप सगळे व्यवस्थित स्थित होऊन जातात एकदम प्रॉपर जिथे असलं पाहिजे तिथे. तर हे सांगितलं आहे. आणि इथे हे सांगितलं आहे की भगवान प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात. मी थोडस तात्पर्य वाचतो. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे, श्री प्रभुपाद की जय. भगवंतांनी आपल्या जन्माचे वैशिष्ट्याबद्दल सांगितलं आहे. भगवंत जरी सामान्य मनुष्याप्रमाणे दिसत असले तरी त्यांना आपल्या अनेक गतजन्मातील सर्व गोष्टींची स्मृती असते. तर सामान्य मनुष्याला आपण काही तासापूर्वी काय केले याचे स्मरणही होऊ शकत नाही. आपण तेच पाहिलं होतं की आता आपण 4 तास आधी काय खाल्लं होतं ते किंवा काय केलं होतं, आपल्याला खूप विचार करावा लागेल तेव्हा आपल्या लक्षात येईल. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताचं
करोडो जन्मापूर्वी त्यांनी भगवंतांनी विवस्वानला भगवद्गीता सांगितली, ते त्यांना अर्जुनाला सांगितलं. एखाद्याला जर विचारण्यात आले की पूर्वीच्या दिवशी नेमके याच वेळेला तू काय केलेस, तर सामान्य मनुष्याला ताबडतोब उत्तर देणे कठीण होईल. पूर्वीच्या दिवशी याच वेळेला आपण नेमके काय करीत होतो हे आठवण्यासाठी त्याला नक्कीच आपल्या स्मृतीला बराच ताण द्यावा लागेल. आणि तरीही मनुष्य वारंवार आपण परमेश्वर किंवा श्रीकृष्ण आहोत असे म्हणण्याचे धाडस करतात. असे बरेचसे लोक आहेत. ढोंगी बाबा जे आहेत ते आहे मनुष्य, पण स्वतःला भगवान म्हणून देतात, मी भगवान आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल बरेचसे जे ढोंगी बाबा लोक आहेत त्यांचे असे फोटो वगैरे असे म्हणजे हात वरती करून आशीर्वाद देताना ते फोटो काढतात आणि लोक त्यांच्या मागे लागतात. पण हे जे आहेत सगळे ढोंगी आहेत. आणि कसं ओळखायचं की हे भगवंताचा अवतार आहे की नाही, हे कसं ओळखायचं? Can anybody tell me? म्हणजे आपलं जर ओळखायचं असेल बघ, हा भगवंताचा अवतार आहे की नाही, कसं समजेल आपल्याला? काय त्याच्यासाठी पॅरामीटर्स काय आहे, कसं ओळखावं आपण? तर समजा आता मी उद्या तुम्हाला सांगितलं की बाबा मी भगवंताचा अवतार आहे, मी श्रीकृष्णाचा अवतार आहे, तर हाऊ विल यू चेक? किंवा कोणीही म्हणत असेल तर हाऊ विल यू चेक? सगळ्यात उत्तम जे तरीका आहे, शास्त्रामध्ये त्याचं वर्णन असतं. शास्त्रामध्ये प्रत्येक जे अवतार झाले आहेत, जे आहेत आणि जे होणार आहेत पुढेही, त्यांचं सगळ्यांचं वर्णन भागवतम मध्ये आपल्या शास्त्रामध्ये दिलं आहे. जसं भागवतम जे आहे हे 5000 वर्षापूर्वी लिहिलेलं होतं, पण त्यात सगळ्यांचे म्हणजे इव्हन बुद्ध जे होते ते 2500 वर्षापूर्वी ऑलमोस्ट लगभग म्हणजे त्या टायमाला आले होते. त्यांचं वर्णन तेव्हा दिलेलं होतं. 5000 वर्षापूर्वी सांगितलं होतं की बुद्धांचा अवतार होणार आहे. आणि आजपासून जवळजवळ आता कलियुगाची आयु 4,32,000 आहे, त्यातले फक्त 5,500 वर्ष पूर्ण झालेली आहेत. इट मीन्स जवळजवळ 4,26,500 एवढे वर्ष अजून बाकी आहेत. त्याच्यानंतर कली येणार आहे. कलियुगचा जो कली अवतार आहे तो येणार आहे, त्याचं वर्णन पण आहे. पण हे जे असे ढोंगी बाबा आहेत त्यांचं वर्णन तुम्हाला कुठेही भेटणार नाही, कारण ते देव नाहीत. तर हे असे जे आपल्याला फसवणार आहे, जसं मी मागच्या वेळेस पण सांगितलं की कलियुगामध्ये भक्ती करणारे किंवा भगवंताच्या मार्गावर चालणारे फार थोडे असतील आणि त्यांना पण भटकावणारे 1000 लोक भेटतील. तर असे हे जे ढोंगी लोक आहेत ते खूप प्रयास करतात. त्यांचा उद्देश काय असतो मी कोणाचं नाव घेत नाही, पण आपल्याला माहिती आहे बरेचसे उदाहरणं आपण पाहिली, बरेचशा लोकांवरती केस चालू आहे, बरेचशा लोकांचे भांडे फुटलेले आहेत. म्हणजे तर त्यांचा उद्देश असतो सगळ्यात पहिला मेन मुख्य म्हणजे पैसा. ते लोकांकडून पैसा काढण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही एवढे 1000 द्या, एवढे लाख द्या मला तर आठवतं आम्ही जेव्हा दुबईला होतो तेव्हा एक कोण नाव घेत नाही, एक बाबा होते, ते बोलले की तुम्ही आमच्या अकाउंटमध्ये 40,000 दिराम, म्हणजे आय थिंक आज एक दिराम म्हणजे काहीतरी 25 का 26 रुपये आहे. तर 40,000 दिराम तुम्ही आमच्या अकाउंटमध्ये टाका, आम्ही तुमची वैकुंठमध्ये तुमची सीट बुक करतो आम्ही. तर हे सगळं जे आहे हे सगळं म्हणजे कसं जो एक बुद्धिमान मनुष्य असेल तो इमिडिएटली त्याला तो समजून जाईल की बाबा हे प्रामाणिक व्यक्ती कोण आहे आणि फसवणारी कोण आहे. तर दॅट वाय वी हॅव टू बी इंटेलिजंट. जस्ट म्हणजे भावना असते मनुष्यामध्ये, भक्ती आहे, पण भावनामध्ये कोणाच्याही मागे जाऊ नये. थोडस भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आहे की बाबा हा म्हणतो की हा भगवान आहे, तर याचं वर्णन कुठे आहे, कसा भगवान आहे? तर आता एक बाबा आहे जो म्हणतो मी भगवान आहे, त्याचा फोटो असतो त्याच्या बायको बरोबर, ठीक आहे, चला भगवंताची पण पत्नी असते त्यात हरकत नाही, ओके. जसं विष्णू आहे, लक्ष्मी आहे, भगवान राम आहे, त्याची सीता आहे, ते पण असू शकतो. पण एवढा म्हातारा, त्याला केस नाही, त्याचे दात पडले, त्याचे दाताचा त्रास कधी झाला तर दाताच्या डॉक्टरकडे जावं लागतं त्याला. एकदा प्रभुपाजीकडे असा एक माणूस आला, तो बोलला की मी भगवान आहे. बोलला अच्छा ठीक आहे, तो भगवान आहे. त्यांनी लगेच त्याला बोलला की त्यांचे जे शिष्य होते बोला एका रूम मध्ये बंद करून टाकायला.
आणि रूम मध्ये बंद केला तर तो म्हणजे त्याला आधी काही वाटलं नाही, नंतर तो रडायला लागला, "बाबा सोडा, सोडा, मला सोडा." बोले, "बाबा तू भगवान है तो तू नहीं अपने भगवान कृष्ण कसे जेल तो त्यांना तर काही खोलावं नाही लागलं त्यांना. हे सगळं अपने आप म्हणजे एकदम व्यवस्थित झालं. त्यांना कुठेही जायचं त्यांना दरवाजा ठोकावा नाही लागत, "बाबा मला जायचं आहे." नाही. तर भगवान असे आहेत बरं का. आणि शेवटी त्याला मग त्याचं त्याला वॉशरूमला जायचं. तो बोलला, "प्लीज मेहरबानी करा मला सोडा, आता मी कंट्रोल करू शकत नाही." आणि मग शेवटी त्याला सोडलं. बोलला, "तू भगवान आहेस?" बोलतो, "नाही, नाही." बोलला, "मी चूक केली. खोटं बोललो." म्हणून. तर अ, भगवंतांमध्ये हे सगळे असे जे लक्षणं जी एका म्हणजे तुच्छ मनुष्यामध्ये मलमूत्र त्यागणे, कफ, पित्त हे भगवंतामध्ये नसतं. म्हणून तेच म्हणतात बघा, अव्यय आत्मा. माझं जे शरीर आहे ते अव्यय आहे. त्यात काही त्रुटी नाहीये. त्यात कधी नाश होत नाही आणि अशा काही गोष्टी. तर असा व्यक्ती जेव्हा म्हणतो भगवान आहे, तर इमिडिएटली आपल्याला सावध झालं पाहिजे. वी शुड चेक. हा म्हणतो की हा भगवान आहे, तर वेदर ही इज भगवान. लगेच म्हणजे डोळे बंद करून त्यांना फॉलो नाही केलं पाहिजे. तर शास्त्रामध्ये दिलेलं आहे आपल्याला भगवान कोण आहे, कोणाला फॉलो केलं पाहिजे. इव्हन आपण जर पाहिलं भविष्य पुराणमध्ये इव्हन जे जीसस होते त्यांच्याबद्दल पण वर्णन आहे. 5,000 वर्षापूर्वी आता जे घडणार आहे, 2000 वर्षापूर्वी ख्रिश्चनिटी 2000 जवळजवळ 2000 वर्ष झाले ख्रिश्चनिटीला येऊन. त्यांचं पण वर्णन म्हणजे 3000 वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलं की 3000 वर्षानंतर जीसस येणार आहे. इव्हन जो प्रॉफेट मोहम्मद होते त्यांचं पण वर्णन आहे. मोहम्मद म्हणून एक नावाचा एक व्यक्ती येणार आहे. आणि असे एव्हरीथिंग इज डिस्क्राईब. फक्त आपल्याला शास्त्र खूप म्हणजे अध्ययन केलं पाहिजे. ते जर केलं तर मग आपल्याला कोणी फसवू शकत नाही. सो वी हॅव टू म्हणजे आपल्याला आपलं भगवंतानी सगळं सेट करून दिलेलं. आपलं शास्त्र चांगलं अध्ययन केलं तर आपण कोणाच्याही म्हणजे तावडीमध्ये आपण सापडणार नाही. तर वी हॅव टू बी स्मार्ट. हे प्रभुपादजी पण इथे तात्पर्यामध्ये इथे सांगत आहे इथे. आणि पुढे तात्पर्यामध्ये अजून 1-2 गोष्ट सांगतात की जरी भगवंत त्यांच्या शरीरामध्ये जे दिव्य शरीरामध्ये येतात भगवंताचे नाथ असले तरी ते साधारण मनुष्यासारखे येतात. कोणाला वाटतं अरे देवकीच्या गर्भमधून आले, पण भगवंत असं कधी येत नाही. तर भगवंताचा जन्म असं कधी होत नाही, गर्भामधून कधी येत नाही. म्हणजे शास्त्रामध्ये पाहिलं तर इव्हन 3ऱ्या स्कंदामध्ये भागवतामध्ये दिलेलं आहे की जो अर्भक आहे तो प्रार्थना करतो, बाबा माझ्या गर्भामधून सोडव मला. मी प्रत्येक क्षणाला मला जे चेतना येत आहे, प्रत्येक क्षणाला मला अनकॉन्शियसनेस येत आहे, मी बेहोश होत आहे. इतके म्हणजे जे किडे आहेत ते मला चावत आहे, मलमूत्र आहेत. तर भगवान अशा म्हणजे अशा ठिकाणी कसे असतील? तर दिस इज नॉट पॉसिबल. तर भगवान जे आहे ते दिव्य आहेत अँड ही इज ऑलवेज ट्रान्सिडेंटल हे इथे सांगितलं. आणि दुसरं हे म्हणतात की अरे भगवान तर आत्ता द्वापर युगमध्ये आले होते, मग भगवान रामचंद्र त्रेता युगमध्ये आले होते. त्यांचं म्हणजे ते अवतार घेतात किंवा जन्म घेतात, तर असं नाहीये. भगवान कधी जन्म घेत नाही. जसं प्रभुपादजी एक खूप उदाहरण चांगलं देतात या तात्पर्यामध्ये की जसं सूर्य आहे. सूर्य सकाळी 6:30 पावणे 7 झाले की सूर्य आला. सूर्य आलेला नाहीये. आपल्याला असं वाटतं सूर्य त्याच्या ठिकाणावरच आहे. फक्त आपण जे आहे ते चक्कर मारत आहोत आणि आपण अंधारामधून प्रकाशामध्ये येत असल्यामुळे आपल्याला वाटतं सूर्य आला आणि संध्याकाळी सूर्य बुडाला. सूर्य बुडत नाही कधी. आपल्याला वाटतं की ते समुद्रामध्ये तो हळूहळू चाललाय. लोक सनसेट पॉइंट सनसेट व्ह्यू पॉइंट आणि माहित नाही काय काय बनून ठेवलेलं आहे तिथे बघायला जातात आणि लोक खर्च करून जातात तिकडे. पण सनसेट असं म्हणजे सूर्याचं अस्त कधी होत नाही. सन इज ऑलवेज देअर. त्याची पोझिशनही चेंज होत नाही. आपण फिरत राहतो. आपले जे डोळे आहेत दॅट इज बीइंग ब्लाइंडेड. त्याच्यामुळे असं वाटतं. तसं भगवान पण असंच आहे. भगवान पण ही इज ऑलवेज देअर. ते आपल्या इच्छेने येतात आणि परत जातात. जसं एक प्रभुपादजी अजून एक उदाहरण दिलं चांगलं की जसं
जेल आहे, ते जेलमध्ये जेव्हा जेलर येतो, तर साधारण जे कैदी असतात त्यांना वाटतं अरे बघा अजून एक कैदी आला. पण तो कसा, तो एकदम रुबाबाने येतो, प्रत्येक सेलमध्ये जातो, बघतो कोण आहे, काही कैदी कोण आहे, कसं चाललंय, तो प्रत्येकाला विचारतो बाबा त्याचं काय चाललंय. किंवा प्राईम मिनिस्टर आला किंवा कुठला मंत्री आला तर त्यांना वाटतं नवीन कैदी आला, पण ही इज नॉट कैदी. ते आपल्या मनाने येतात, सगळं परीक्षण करतात आणि जेव्हा इच्छा होईल बोलते त्यांच्या मंत्रीला सांगतात चला बस झालं आता मला जायचं. तर तसं आहे भगवान पण तसंच आहे. पण आपण कशात आपण बद्ध आहोत, ते कैदी सारखे आहोत. आपल्याला जी सजा आहे त्याच्यामध्ये तेवढा वेळ राहावंच लागेल, त्याच्या आधी जाऊ शकत नाही आणि तिथे आपल्याला तेवढा काळ जो आहे तो राहावाच लागेल. पण भगवंत असे नाही, ते आपल्या मनाने येतात, आपल्या मनाने जातात. तर हे भगवंताचं ही दिव्यता आहे. आणि हे जर आपल्याला समजलं भगवान कसे आहेत, तर आपण कधी हे असले जे ढोंगी बाबा आहेत त्याच्या भानगडीत कधी आपण पडणारच नाही. आपल्याला समजेल की बाबा हा एक फेक बाबा आहे, आपल्याला पैसे लुटत आहे. तर इथे हे सांगितलं आहे. आणि भगवंताचं जे वर्णन आहे की भगवान दिव्य आहेत, हे वेदांमध्ये पण सांगितलं आहे. इथे प्रभुपादजी म्हणतात की जरी दिव्य असले तरी ते येत राहतात. तर ते भगवंताचं लक्षण आहे. हे तर मी थांबतो इथे आणि प्रश्न उत्तर कोणाचे असतील तर आपण ते घेऊया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय, शिल प्रभुपाद की जय, इसमें गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. प्रणाम प्रभूजी. खूपच महत्वाचं ज्ञान होतं हे सगळं. कारण कलियुगामध्ये सांगितलेलंच आहे की असे खूपच चिटिंग प्रोपेन्सिटी वाले साधू ढोंगी असे येतीलच, जे म्हणतील की मी स्वयं भगवानच आहे म्हणून. आणि त्यांना कसं ओळखायचं हे तुम्ही खूप छान समजावून सांगितलं. म्हणजे कसं होतं की जसं आहे की जुगार खेळले की पैसे मिळतात माहिती असतं, त्याची पॉझिटिव्ह साईड. पण त्याची निगेटिव्ह साईड काय आहे, त्याची प्रत्येक गोष्टीला नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे फसवले जाऊ शकतो ही शक्यता तर आहेच, पण ऍट द सेम टाइम नॉलेज असणं, त्यामुळे आपण फसवण्यापासून स्वतःला वाचवू शकतो. शास्त्राचं हे तुम्ही खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं प्रभूजी. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. हरे कृष्णा. खूप महत्वाचं आहे आणि हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण जर कोणी म्हणत असेल मी भगवान आहे, बोले ठीक आहे, तो गोवर्धन पर्वत उचलून दाखव. बोला गोवर्धन जाऊ दे, साधासा एक स्टूल एक असं या बोटावरती उचलून दाखव किंवा हातावरती उचलून दाखव. भगवंतानी तर तो एवढा मोठा गोवर्धन पर्वत 7 दिवस 7 रात्र कंटिन्युअस पकडून ठेवला होता. आज आपण कधी वृंदावनला गेला असेल, कोणी पाहिलं असेल गोवर्धन पर्वत किती विशाल आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे परिक्रमा करायला जवळजवळ 24 का 27 किलोमीटरचा ते परिक्रमा आहे. एवढा विशाल आहे आणि एवढा मोठा पर्वत फक्त भगवंतांनी, ते पण उलट्या हाताने, राईट हँडनी नाही. त्याला सांगू शकतो जो म्हणतो भगवान ठीक आहे, तू राईट हँडनी एक स्टूल उचलून दाखव आणि 10-15 मिनिटं पकडून दाखव, मी मानेन तुला भगवान. किंवा जे भोग आहेत तसं भगवंतांनी गोवर्धनच्या रूपात म्हणजे अनंत अनंत, म्हणजे जेवढे वाढत होते भगवान सगळं संपत होतं. त्याला 4चा 5वा रसगुल्ला दिला तरी तो खाऊ शकणार, पण ही विल क्लेम आय एम गॉड. म्हणजे फोटो काढून लगेच सगळ्यांना सांगेल बाबा मी भगवान आहे, माझी आराधना चालू करा. दॅट इज रॉंग. तर हे सगळं जर आपल्याला माहिती असेल तर वी कॅन नो, म्हणजे आपल्याला माहिती पडेल की कोण भगवान आहे. गुरु आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात, जसे प्रभुपाद आहेत, आचार्य आहेत आपले, ते आपल्याला गाईड करतात, भगवंताबद्दल सांगतात. त्यांचं पोझिशन वेगळी आहे. पण कोणाला भगवान म्हणून घेणं हे चुकीचं आहे. आणि बरेचसे लोक असेच करतात. बरीचशी संस्था आहेत अशी जे आपल्या बाबालाच देव मानतात आणि सगळं सोडून ते बाबाच्याच मागे लागतात, म्हणतात हेच देव आहे. त्यांच्या जे गुरु आहेत त्यांनी आदेश दिला की तुम्ही देवाचं पालन करा, पण ते म्हणजे मनुष्य कलियुगामध्ये इतका मूर्ख झालेला आहे की तो सगळं देवाला पण नको बोलतो माझं गुरु सगळं. आणि अशी लोक कधी आयुष्यात कधी आध्यात्मिक मार्गावरती कधी पुढे जाऊ शकत नाही. तर गुरुचा हात धरून आपल्याला भगवंताला जाणलं पाहिजे आणि आपल्याला आपली भक्ती जी आहे ती व्यवस्थित केली पाहिजे. कारण गुरु जो आहे तो एक मार्गदर्शक आहे, आपल्याला रस्ता दाखवणार नाही की बाबा तुम्ही असं जा,
10 किलोमीटर तुम्ही स्ट्रेट जा, मग लेफ्ट घ्या, मग पुढे एक जंक्शन येईल, तिथून तुम्ही परत राईट मारा. तर भक्तीवरती पण असं आपल्याला खूप अडथळे येतील, तर ते आपल्याला गाईड करतात. प्रत्येक पदोपदी आपल्याला गाईड करतात. आपल्याला असे मार्गदर्शक पाहिजे. पण असे जे क्लेम करणार आहेत, मी भगवान दॅट इज रॉंग. तसं नाही झालं पाहिजे. आणि असे भरपूर आहेत. बरेचसे केसेस पाहिले मागच्या एक 10-15 वर्षांमध्ये बरेचसे केसेस बाहेर आलेत आपले. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. थँक्यू. हरे कृष्ण प्रभूजी. आणि अजून असं काही आहे की सिद्धी मिळालेले सुद्धा खूप असतात, ज्यांना वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर पटकन विश्वासही बसतो असं काही बाबतीत. करेक्ट करेक्ट. जसं बोलतो ना, चमत्कारला नमस्कार. म्हणजे चमत्कार बघितल्याशिवाय ते नमस्कार करत नाही. जसंच दाखवलं त्यांनी, असं काहीतरी केलं आणि अशी विभूती काढली, अरे बाबा भगवान आहे भगवान. असं हे मॅजिशियन लोकही करू शकतात. जसं PC सरकार होता जो, किंवा जे मॅजिशियन आहेत आत्ताचे पण, जो फेमस आहे डेव्हिड कॉपरफिल्ड, त्यांनी अख्खा पूर्ण जे ताजमहल आहे तो गायब करून टाकला. तर हे मॅजिशियन पण करू शकतात. पण दॅट इज नॉट ते चमत्कार नाही येतो, ते मॅजिक आहे. कुठून शिवलिंग काढणे, कुठं सोनं काढणे, तर हे त्यांच्याकडे त्यांचे जे मॅजिशियन्स असतात ते ट्रिक असतात. पण ते ट्रिक्स दाखवून ते लोकांना जे आहे आपले फॉलोअर्स वाढवले, ते चुकीचं आहे. तर म्हणून आपलं जे शास्त्र माहिती असेल तर विल नॉट बी फोल्ड. हरे कृष्ण. थँक्यू थँक्यू. ठीक आहे, चला अजून कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया इथे आणि पुढच्या गुरुवारी भेटूया आपण. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. इस्कॉन गुरुवृंद की जय. हरे कृष्णा. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णववृंद की जय. धन्यवाद सर्वांना जॉईन केल्याबद्दल. हरे कृष्णा.